दिनांक 13 मे 2026 रोजी जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे आरोपी नामे मनोज दशरथ निकम या राहणार इचलकरंजी याच्या विरुद्ध बनावट सोने तारण प्रकरणी एका बँकेने गुन्हा दाखल केला होता। संबंधित गुन्ह्यामध्ये संबंधित आरोपीला मनोज दशरथ निकम याची 4 दिवस पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती। संबंधित आरोपीची तपासणी करत असताना संबंधित तपासी अधिकारी यांना संबंधित आरोपीने 4,71,000 रुपये हे गौसपाक अब्दुल रजाक जमादार उर्फ मुन्नाभाई राहणार कोरोची या संशयित आरोपीचे नाव पुढे आले। संबंधित आरोपीचा तपास सुरू झाल्यानंतर संबंधित यातील संशयित आरोपी मुन्ना जमादार यांनी आमच्याकडे अटकपूर्व जामीन ठेवण्याकामी विनंती केली। संबंधित संशयित आरोपी मुन्ना जमादार यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंगपूर यांच्याकडे आम्ही जामीन अर्ज दाखल केला। संबंधित जामीन अर्जची सुनावणी दरम्यान संबंधित न्यायाधीशांना आम्ही संबंधित आरोपी मुन्ना जमादार व मनोज दशरथ निकम यांच्यामध्ये झालेले जे काही ट्रान्झॅक्शन्स आहे हे हात उसने दिलेले पैशांच्या संबंधित होते। त्यामुळे आरोपी मनोज दशरथ निकम यांनी जे पैसे उधार मुन्ना जमादार यांच्याकडून घेतले होते ते पैसे त्यांना परत केलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त मुन्ना जमादार या संशयित आरोपीचा बुलढाणा अर्बन बँकेने जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आणि संबंधित युक्तिवादाला ग्राह्य धरून माननीय न्यायाधीश यांनी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरला। त्यावेळेला सरकारी पक्षातर्फे संबंधित मुन्ना जमादार यांच्या पाठीमागील गुन्ह्यांच्या बाबतीत तिथे ब्यौरा देण्यात आला। संबंधित मुन्ना जमादार यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाणे येथे 307 तसेच सांगोला येथे खंडणी आणि बनावट सोने प्रकरणी वेगवेगळ्या केसेस दाखल आहेत। याचा ब्यौरा दिल्यानंतर संबंधित न्यायाधीशांना आम्ही 307 राजारामपुरीमध्ये ऑलरेडी मेहरबान मुंबई उच्च न्यायालय यांनी त्यांचा गुन्ह्यातील सहभागच दूर करून त्यांना पूर्वी जामीन दिलेला होता। या संबंधित सगळ्या गुन्ह्यांच्या जामीन यापूर्वी आम्ही चालवलेल्या पूर्ण ऑर्डरी मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंगपूर यांना दिले असल्या कारणाने संबंधित न्यायाधीशांनी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरत संशयित आरोपी मुन्ना जमादार यांचा जामीन अर्ज तात्काळ मंजूर केला।